नमस्कार सर्वांना, सत्यम मुंडे टेक या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी आहे ती आज 11 डिसेंबर 2025 तारीख आहे आणि 31 डिसेंबर 2025 ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये जी आहे ती वेबसाईट मधून आज 11 डिसेंबर रोजी एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला ई-केवायसी परत करण्यासाठी सांगितलेलं आहे। जर कोणाची काही चूक झालेली असेल, ज्याचा आधारचा जो डेटा आहे तो शासनाला तुम्ही सबमिट केलाय पण शासनाला तो मिळालेला नाहीये, शासनाला मिळालेला नाही, त्यासाठी तुम्हाला ते परत ई-केवायसी रिसबमिट करायची आहे। तर अशा काही 6,11,000 काहीतरी महिला आहेत, 6 लाख कितीतरी आहेत, ते आपण समोर बघणार आहेत। शासनाचं परिपत्रक काय आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण। तर चला आपण आपलं जे आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती जाऊन आपण चेक करूयात की किती महिला ज्या आहेत त्यांचा जो आधार ऑथेंटिकेशनचा जो डेटा आहे ते शासनाला आणखीन मिळालेला नाही। तर चला आपण बघूया। तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती यायचं आहे। याची जी लिंक आहे ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला खाली मिळून जाणार आहे। तर यावरती तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येकाला वन टाइम एडिटचं जे ऑप्शन आहे ते दिलेलं आहे। तर ते तुम्हाला रिसबमिट तुमची ई-केवायसी करायची आहे। तर इथे बघू शकता पोर्टलवरती प्राप्त जी संख्या झालेली आहे ती आहे 1,12,70,261 आणि जो आधारचा जो डेटा आहे फक्त एवढ्याच महिलांचा मिळालेला आहे। 1,06,69,139 ज्या महिला आहेत यांचा डेटा जो आहे आधारचा तो त्यांना मिळू शकलेला आहे। तर अशा ज्या महिला आहेत 6,01,122 ज्या महिला आहेत, या ज्या महिला आहेत यांचा जो डेटा आहे तो डेटा तो वरती मिळू शकलेला नाही। त्यासाठी जे आज दिनांक 11 डिसेंबर रोजी एक परिपत्रक आलेलं आहे। तर ते परिपत्रक काय आहे ते आपण पाहूया। तर ते परिपत्रक असं आहे, तुम्हाला जर ते परिपत्रक जर शासन निर्णय जर बघायचा असेल, महाराष्ट्र GR या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही जो आहे हा GR इथे पाहू शकता। महिला व बाल विकास विभाग आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत, म्हणजे आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते शासनाला जे आहे त्या महिलांचं मिळालेलं नाही, त्यासाठी रिसबमिट आपली जी केवायसी आहे ती करायची आहे। तर त्याचा संकेतांक क्रमांक हा आहे GR चा, परत GR दिनांक 11 डिसेंबर 2025 चा। तर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता। तर हे परिपत्रक जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा जो GR आहे हे परिपत्रक आहे, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये काय आहे तुम्ही पाहू शकता। तुम्ही या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे। या लाभार्थी महिलांनी ही वेबसाईट दिलेली आहे, तुम्हाला इथे पाहू शकता। या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कंप्लीट करायची आहे। तर ही वेबसाईट जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता। तर सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी वन टाइम एडिट ऑप्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। ज्या अशा का महिला असतील त्यांना वाटते की माझे जे आहे ई-केवायसी करताना काही चूक झालेली आहे, माझं आधार ऑथेंटिकेशन त्यांना मिळालेलं नाही, रिसबमिट करण्यासाठी मला मेसेज आलेला आहे, अपात्र म्हणून मेसेज आलेला आहे, तर अशा महिलांनी जी आहे त्यांची ई-केवायसी जी आहे ती लवकरात लवकर करून घेण्याची आवश्यकता आहे। ज्या अशा महिला असतील त्यांचं सर्व काही ओके असेल तर त्यांनी ई-केवायसी नाही केली तरीही चालेल, पण ई-केवायसी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा रिसबमिट।
इथे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे। तर ही वेबसाईट ओपन करून त्यांनी फक्त त्यांचा आधार नंबर टाकून ओटीपी जो आहे तो सबमिट करायचा आहे। त्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका तुमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे नेऊन जे आहे ते सबमिट करायचं आहे 31 डिसेंबर 2025च्या आतमध्ये। तुम्ही स्वतःची पोर्टलवरती स्वतःचा आधार नंबर टाकून ओटीपी ऑथेंटिकेशन करायचं आहे। ते केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढायची आहे। तुम्ही तुमचे जे सर्व डॉक्युमेंट असतील, आधार कार्ड असेल, मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाने जी सत्यप्रत दिलेली असेल ती अंगणवाडी सेविकेकडे लवकरात लवकर तुम्ही नेऊन जमा करायची आहे। तर ही प्रक्रिया जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने आहे। ज्या अशा महिला असतील समजा ज्या घटस्फोटित असतील किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील त्यांच्यासाठी जी आहे ती अर्धी प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि अर्धी प्रक्रिया जी आहे ती ऑफलाईन पद्धतीची आहे। ती आहे सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। सदर संधी ही शेवटची असणार आहे। यानंतर तुम्हाला काही सुद्धा याच्यामध्ये फेरबदल करण्याचं किंवा सबमिट करण्याचं जे ऑप्शन आहे ते मिळणार नाही। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमची जी ई-केवायसी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे। 31 डिसेंबरची वाट बघत बसायची नाही, लवकरात लवकर ई-केवायसी करून कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यामध्ये कोणताही बदल असेल तर तो बदल करायचा आहे आणि तुम्ही ओके पद्धतीने जे आहे माहिती भरून घ्यायची आहे। विभागीय क्षेत्रीय यंत्रणांनी सदरची ई-केवायसी प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात यावे असं या जी-आर मध्ये सांगितलेलं आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही ई-केवायसी केलेली असेल तर तुम्हाला माहित नाही मी पात्र आहे का अपात्र आहे का काहीच नाही। काही महिला अपात्र असतील, त्यांना मेसेज आलेले असतील समजा आणि त्यांना वाटतंय मी अपात्र नसून मला मेसेज कस काय आला, तर तुम्ही ई-केवायसी जी आहे तुम्ही रिसबमिट करू शकता। तर त्या वेबसाईट वरती काही तुमचा डेटा मिळाल्या नसल्या कारणामुळे आधारचा तुम्हाला अपात्र करण्यात आलेला असू शकतं। त्यामुळे तुमची जी ई-केवायसी आहे ती तुम्ही रिसबमिट करून लवकरात लवकर घ्यायची आहे। तुम्हाला परत 31 डिसेंबरच्या नंतर चान्स मिळणार नाही। तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट करून घ्यायची आहे। ज्या अशा काही महिला आहेत पहा 6,01,122 महिला आहेत, यांचा आधारचा डेटा जो आहे तो शासनाला मिळू शकलेला नाही, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा आधारचा जो डेटा आहे तो सबमिट करायचा आहे। त्यामध्ये ज्यांना अपात्र केलेला आहे तर त्यांना आधार कार्ड सुद्धा अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे, फोटो अपलोड करण्यासाठी सांगितलेला आहे। तर ती जी काय प्रोसेस असेल ती लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि ही केवायसी कशी करायची याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। दिलेली माहिती तुम्हाला जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राइब करू शकता व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन अपडेट आल्यानंतर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत मिळून जाईल। थँक्यू, धन्यवाद। भेटू अशाच पुढील व्हिडिओमध्ये।